या आंदोलनाकडे जर पाठीमागं फिरून पाहिलं तर मराठा समाजानं काय कमवलं, तर मराठा समाजानं मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हे महाराष्ट्रातले 6 कोटी मराठे एक केले, हे कमवलं. आणि या आंदोलनानं काय गमवलं, तर या आंदोलनातून आत्तापर्यंत मराठा आरक्षणाची झळ बसून ज्या मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे वाघ गमवले. मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचे 5 टप्पे करून त्यांची तब्येत गमवली. त्यामुळं आज या आंदोलनाकडे पाहत असताना निश्चित या सरकारला कसलीही जाण या आंदोलनाची नाही. सरकार हे गेंड्याच्या कातडीचं आहे. आता समाज ऐकण्याच्या मानसिकतेत नाही आहे. आज आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जीवाचा आकांत करून लोक या ठिकाणी दादांना सांगत होते की 29 सप्टेंबर 2024ला जी दादांनी आमरण उपोषणाची घोषणा केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही आमरण उपोषण करायचं नाही. विधानसभेचे निवडणुका या ठिकाणी तोंडावर आहेत. समाजाची स्थिती आता अशी आहे की मनोज जरांगे पाटील जे निर्णय घेतील, म्हणजे मनोज जरांगे पाटील बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण, या निर्णयावर समाज येऊन थांबलेला आहे. आता निवडणुकीमध्ये उभा करायचे तर उभा करून या प्रस्थापितांना, म्हणजे युतीच्या आणि आघाडीच्या या प्रस्थापितांना धडा शिकवायचा आहे. आणि दादांचा आदेश आलाच तर पाडायचं आहे. तर निश्चित या दादाच्या आदेशाचं पालन करून या दोघांनाही या ठिकाणी धडा शिकवायचा आहे. त्यामुळं दुःखही आहे, आनंदही आहे. फक्त या माध्यमातून समाज बांधवांना एवढंच सांगतो, महाराष्ट्राला जो कोहिनूर या 1 वर्षाच्या चळवळीतून आंदोलनातून भेटलेला आहे, कृपया त्या कोहिनूराकडे पाहून आपली ही बसलेली घडी विस्कटू देऊ नका. आणि कृपया मनोज दादांनी दिलेल्या आदेशाचं तंतोतंत पालन करा. म्हणजे स्वतःचे डोके चालवणे बंद करा. आता म्हणजे आरक्षणावर, मराठा आरक्षणावर असेल, येणाऱ्या पुढील वाटचालीवर असेल, होणाऱ्या निर्णयावर असेल, प्रत्येकानं अंतरवाली सराटीतून म्हणजे मराठ्यांच्या दिल्लीमधून जो आदेश मनोज जरांगे पाटलांचा येणार आहे त्याचं या ठिकाणी तंतोतंत पालन करावं, एवढं मी पोटतिडकीनं हात जोडून महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना या ठिकाणी नम्र आवाहन करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा, लाख मराठा. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.